नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वजण वाट बघत होते मित्रांनो की सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या गट ड चे रिझल्ट कधी लागणार आहेत. बघा मित्रांनो, गट ड चे रिझल्ट हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो, सर्व नाहीत पण खूप सारे रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तुम्ही कोणत्या पदाकरता अर्ज केला होता तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आपण आता समोर सांगणार आहोत की आज गट ड चे कोणते रिझल्ट लागले. तर चला बघूया मित्रांनो. तर बघा मित्रांनो, गट ड संवर्गातील बघा मित्रांनो अंतरिम निवड सूची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला आणि अहमदनगर यांचा रिझल्ट बघा मित्रांनो. यामध्ये सिलेक्शन लिस्ट तसेच पूर्ण गुणवत्ता यादी हे सर्व प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. नंतर आपण समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. सर्वात अगोदर बघूया कोणकोणत्या पदाचे रिझल्ट लागले. तर जिल्हा निवड शल्य चिकित्सक कार्यालय अकोला आणि अहमदनगरचा रिझल्ट लागला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, गट ड संवर्गातील अंतरिम निवड सूची डागा हॉस्पिटल नागपूरचा रिझल्ट लागला आहे. नंतर प्रादेशिक रुग्णालय ठाणेचा रिझल्ट लागलेला आहे. प्रादेशिक रुग्णालय रत्नागिरीचा रिझल्ट लागलेला आहे नागपूर. नंतर प्रादेशिक मनोरुग्णालय पुणेचा रिझल्ट. नंतर बघा मित्रांनो, गट ड मध्ये उपसंचालक कार्यालयातील राज्य आरोग्य प्रयोगशाळा पुणे यांचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता बघा मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट रेग्युलर फील्ड वर्कर जे आहेत, रेग्युलर फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट मलेरिया ऑफिसर ह्या जे पदाकरता बघा, डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर या पदा आहे जे पद आहे त्याकरता रेग्युलर फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट्स याचा रिझल्ट बघा मित्रांनो. कोल्हापूर, जालना, जळगाव, गडचिरोली, धुळे, धाराशिव, चंद्रपूर, नंतर बुलढाणा, भंडारा, अमरावती, अकोला, अहमदनगर या सर्वांचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. रेग्युलर फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर. नंतर बघा मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट लावली आहे क्लास 4ची जॉईंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस MF अँड WBD पुणे यांचा रिझल्ट. नंतर बघा मित्रांनो, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस नाशिकचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे गट ड चा. नंतर गट ड मधील बघा मित्रांनो, डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस मुंबई सर्कल ठाणे यांचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नंतर बघा मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट फॉर रेग्युलर फील्ड वर्कर. आता बघा मित्रांनो, रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्कर यांचे रिझल्ट आहे बघा मित्रांनो. अगोदर रेग्युलर फील्ड वर्कर अदर वर्कर होते, आता स्प्रेइंग वर्कर बघा मित्रांनो. अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, नंतर लातूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, परभणी, रायगड, नंतर रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ, ठाणे, नाशिक, यवतमाळ यांचा बघा मित्रांनो जो आहे रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्करचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि बघा मित्रांनो, आणखी रेग्युलर फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट मलेरिया ऑफिसर ठाणे, नाशिक, औरंगाबाद, यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, नंदुरबार, नांदेड यांचा पण रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, सोशल सर्व्हिस सुपरिटेंडेंट मेडिकल ज्युनियर डायरेक्टर पुणे यांचा पण रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. नंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट पुणेचा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ऑफिसर ज्युनियर डायरेक्टर मुंबईचा पण रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. रेग्युलर फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट नागपूर, नंतर लातूर यांचा पण रिझल्ट जो आहे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे गट ड चा. तर बघा मित्रांनो, असे हे रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तुम्ही यामधल्या कोणत्या पदाकरता अर्ज केला आहे तो चेक करा. तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नंतर बघा मित्रांनो, तुम्हाला PDF तुमच्या जी सिलेक्शन लिस्ट लागली ते PDF कशी डाउनलोड करायची, तर समोर दिलेला दस्तऐवज यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तुमची जी गुणवत्ता यादी तसेच सिलेक्शन यादी डाउनलोड करू शकता. आपण एक यादी डाउनलोड करून बघूया मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण केली आहे रिजनल मेंटल हॉस्पिटल ठाणे प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट. बघा मित्रांनो, दिव्यांगाचा रिझल्ट, नंतर ओपन जनरल असा रिझल्ट प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि सर्वात शेवटी नंतर बघा मित्रांनो, शेवटी हा पूर्ण मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कंटिन्यू, तुम्ही बघू शकता. तर असे हे रिझल्ट डाउनलोड करायचे व बघायचे बघा मित्रांनो.
या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. बाकीच्या पदाचे पण रिझल्ट लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील बघा मित्रांनो. धन्यवाद.